जय जय रामकृष्ण हरे. मित्रांनो, कल्पना करा, पहाटेची वेळ, हातात भगवा झेंडा, कानावर टाळ मृदुंगाचा नाद आणि लाखो वारकऱ्यांच्या मुखातून निघणारा जयघोष, ज्ञानोबा माऊली तुकाराम. मित्रांनो, वारी म्हणजे फक्त चालणे नाही, तर ही आहे श्रद्धा, सेवा आणि विठ्ठल भक्तीचा अखंड प्रवास. लाखो वारकरी एकाच नामात रंगून विठ्ठल भक्तीचा अखंड प्रवास चालत राहतात. हाच वारीचा खरा संदेश आहे. ही फक्त वारी नाही, तर ही आहे भक्तीची परंपरा, श्रद्धेची चाल आणि विठ्ठल भेटीची ओढ. मित्रांनो, जर यंदा तुम्हीही वारीला येणार असाल आणि जर तुम्हाला वारीविषयीची संपूर्ण माहिती, मार्ग, मुक्काम काय आहेत हे जर पाहिजे असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पालखीचा मार्ग काय आहे, मुक्काम कुठे असणार आहेत, रिंगण कसे आणि कुठे असणार आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला करूया सुरुवात विठ्ठल भेटीची म्हणजेच वारीची. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान हे 8 जुलै रोजी आळंदीतून होणार आहे. तर 24 जुलै रोजी पालखी ही पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. प्रस्थानाची वेळ ही दुपारी 3 वाजता असणार आहे. यामध्ये 17 दिवसांचा मुक्काम, 4 गोल रिंगण तर 3 उभे रिंगण होणार आहेत. यापुढे पाहणार आहोत पालखीचे वेळापत्रक. ज्येष्ठ वैद्य अष्टमी अर्थात बुधवारी म्हणजेच दिनांक 8 जुलै रोजी आळंदी येथून पालखीचे प्रस्थान होणार आहे. 9 व 10 रोजी 29 किलोमीटरचा प्रवास करून पालखी पुण्यात मुक्कामी असणार आहे. दिनांक 11 व 12 जुलै रोजी तब्बल 32 किलोमीटरचा प्रवास करून पालखी सासवड येथे मुक्कामी असणार आहे. यानंतर 16 किलोमीटरचा टप्पा पार पाडत 13 जुलै रोजी पालखी जेजुरी मुक्कामी असणार आहे. नंतर 14 जुलै रोजी 12 किलोमीटरचे अंतर पार पाडून पालखी वाल्हे येथे मुक्काम करणार आहे. नंतर 20 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून दिनांक 15 जुलै रोजी दुपारी नीरा स्नान करून पालखी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करून लोणंद येथे मुक्कामी असणार आहे. दिनांक 16 जुलै रोजी लोणंद येथून निघून पालखी 8 किलोमीटरच्या टप्प्यात दुपारी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होऊन पालखी तरडगाव येथे मुक्कामी येणार आहे. यानंतर 21 किलोमीटरचा टप्पा पार करत दिनांक 17 जुलै रोजी फलटण तर त्यापुढील 18 किलोमीटरचा टप्पा पार करून दिनांक 18 जुलै रोजी बरड येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. 19 जुलै रोजी 21 किलोमीटरचा टप्पा पार पाडत नातेपुते तर 20 जुलै रोजी 18 किलोमीटरचा टप्पा पार करत पालखी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होऊन पालखी माळशिरस येथे विसवणार आहे. त्यानंतर दिनांक 21 जुलै रोजी 19 किलोमीटरचे अंतर तोडत खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन पालखी वेळापूर येथे मुक्कामी जाते. त्यानंतर 21 किलोमीटरचे अंतर पार पाडताना 22 जुलै रोजी ठाकूरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण व बंधू भेट घेऊन आणि भंडी शेगाव येथे मुक्काम असणार आहे. दिनांक 23 जुलै रोजी 10 किलोमीटरचे अंतर पार पाडताना बाजीराव विहीर येथे गोल आणि उभे रिंगण पार पाडून पालखी वाखरी येथे मुक्कामी जाते. दिनांक 24 जुलै रोजी 5 किलोमीटरचा टप्पा पार पाडत पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे आणि दिनांक 25 जुलै रोजी आषाढी एकादशी असणार आहे. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या वारकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच वारीच्या अपडेट्स आणि भक्तिमय व्हिडिओसाठी आमच्या आरंभ या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम लिहायला विसरू नका. रामकृष्ण हरी.